हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी अर्थात सॅट हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये विज्ञान विषयाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांवर प्रश्न विचारलेले असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य व रोग हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न पाहू। या व्हिडिओमध्ये हा भाग 2 आहे। या आधीच्या भागामध्ये याच घटकावर आधारित काही सराव प्रश्न पाहिलेले आहेत आपण, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ती चेक करा। या व्हिडिओमध्ये आणखी काही सराव प्रश्न या घटकावर आपण पाहू। कोणत्या ग्रंथीमुळे निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील शर्करेच्या म्हणजेच ग्लुकोजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते? मूत्रपिंड, पिट्युटरी ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी की स्वादुपिंड? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वादुपिंड। कॅन्सरच्या उपचारांसाठी कोणती औषधी वनस्पती वापरतात? अडुळसा, सिंकोना, कडुनिंब की सदाफुली? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सदाफुली। पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा। प्लेग, एड्स, कॉलरा की क्षय? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 एड्स। मार्च 2009 मध्ये कोणत्या देशात स्वाईन फ्लू या आजाराची प्रथम बाधा झाली? ब्राझील, इंडोनेशिया, भारत की मेक्सिको? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मेक्सिको। व्हायब्रियो कॉलरी या जीवाणूमुळे कोणता रोग होतो? क्षय, कावीळ, पटकी की हागवण? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पटकी। अमेरिकेत किती टक्के जेनेरिक औषधांचा वापर केला जातो? 90%, 80%, 60% की 70%? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 80%। कोणत्या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही? एल्डोस्टेरॉन, ऑक्सिटोसिन, इस्ट्रोजन की इन्सुलिन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 इन्सुलिन। हत्तीरोग कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? एनाफिलिस, क्युलेक्स, एडिस इजिप्ती की डेन1? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 क्युलेक्स। कोणता रोग इन्फ्लुएन्झा ए या विषाणूमुळे होतो? हिवताप, डेंग्यू, एड्स की स्वाईन फ्लू? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वाईन फ्लू। कोणत्या रोगाला जलसंत्रास असेही म्हणतात? क्षय, स्वाईन फ्लू, डेंग्यू की रेबीज? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 रेबीज। जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 14 जून, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर की 2 डिसेंबर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 14 नोव्हेंबर। एंजिओप्लास्टी, स्टेंट टाकणे, पेसमेकर बसवणे, बायपास सर्जरी या सर्व उपचार पद्धती कशासाठी उपयुक्त ठरतात? कर्करोगासाठी, मधुमेहासाठी, हृदयविकारासाठी की एड्ससाठी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हृदयविकारासाठी। पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं विधान आहे क्षय या रोगासाठी डॉट ही उपचार पद्धती पूर्ण व नियमित घ्यावी। दुसरा पर्याय अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी म्हणजे ORS घ्यावी। पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी। आणि चौथा पर्याय विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी। या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी हा पर्याय चुकीचा आहे, उरलेले 3 बरोबर आहे। एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? हिवताप, डेंग्यू, स्वाईन फ्लू की हत्तीरोग? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 डेंग्यू। कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची लक्षणे किती दिवसात दिसू लागतात? 90 ते 175, 90 ते 120, 90 ते 150 की 90 ते 110? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 90 ते 175। इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील शर्करेचे म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होत नाही, या विकाराला काय म्हणतात? हृदयविकार, कर्करोग, स्वाईन फ्लू की मधुमेह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मधुमेह। जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? रेबीज, डेंग्यू, क्षय की हत्तीरोग? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 रेबीज। 29 सप्टेंबर या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन, जागतिक रक्तदान दिन, जागतिक हृदयरोग दिन की जागतिक मधुमेह दिन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जागतिक हृदयरोग दिन।